सॉरी 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 सॉरी. मीरा, अगं काय आता मी किचन मध्ये यायचं नाहीये का? म्हणाले होते ना कोणीतरी येईल म्हणून. कोण आलंय पण? हा, काय झालं? कोण आलंय? कोणी आलं होतं का? खोटं बोलतीस? खोटं बोलतीस माझ्याशी? नाही. कोण आलं होतं? हे बघा, हा, माझं ऐकून घ्या. बोल ना. ऐकतोय तुम्ही मी. थांबा. हे बघा, मी थांब. मी खरंच? मी काय म्हणते, नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे, तुमचं चालू देत, मीच जाते. क्षणी जणू लाभली संजीवनी. ही अनोखी गाठ कोणी बांधली. एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा फूल कोणी सांधला. ऐल तिरी बैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली. एक झाले ऊन आणि आज बऱ्याच दिवसांनी ऑफिस मध्ये निवांत काम झालं. नाहीतर एरवी सतत घरचं टेन्शन असतं काही ना काहीतरी. आणि अथर्वचा ऍक्सिडेंट तर पहिलाच दिवस ऑफिस मधला आज. पण तोही रिलॅक्स वाटत होता. म्हणजे हात हलवायला थोडी अडचण होत होती त्याला, पण डॉक्टर म्हणालेत की जर का अशीच हालचाल करत राहिला ना तो, तर हात लवकरात लवकर बरा होईल म्हणून. काय झालं? काही शोधतेस का? नाही, काही नाही. एवढी अस्वस्थ कायस? अच्छा, अजूनही तू मायाचा विचार करतेस का? मंजरी, खर तर मायाला आपण खूप लहानपणापासून ओळखत होतो. आपल्याच अनाथाश्रमात वाढली ती. तेव्हा तर तिला बघून मला वाटायचं ही अंबिकाची जुळी बहीणच आहे की काय. म्हणून आपण तिला आपल्या घरात आणलं. पण तिला घरात आणणं हीच सगळ्यात मोठी चूक होती आपली. त्या मायापायी आपण आपली अंबिकासारखी सून गमावली. नशीब नंतर मीरा अथर्वच्या आयुष्यात आली आणि त्या दोघांचं लग्न झालं. जर का अथर्व आणि मायाचं लग्न झालं असतं तर फारच मोठा गोंधळ झाला असता. असो, मी आवरून येतो जरा. थांबा.
काय झालं? एक मिनिट थांबा. तुमचा डावा पाय पुढे करा. का? करा म्हणते ना. हे काय काय करतेस तू? थांबा हो. केस? हो सुनीता हो आजकाल नीट साफसफाई करत नाही आणि पगार वाढून हवे त्यांना. मी बाहेर टाकून येते केस. तुम्ही आवरून घ्या. हं? काय झालंय म्हणजे केस